स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आज मी सकाळी सकाळी पोह्याचा असा क्रिस्पी नाश्ता बनवलेला आहे। तर आणि ही रेसिपीसुद्धा मी शूट केली, रेसिपी शूट झाली आणि त्यानंतर आता मी नाश्ता सर्व केला। चला आता संघर्षला आणि संघर्षच्या पप्पाला हा नाश्ता देते, त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती पाहू। तर बघा मी आज हे बनवलेत पोह्यांचे कटलेट आणि त्याच्यासोबत सॉस दिलेला आहे। याच्यासोबत सॉस नसला तरी चालेल किंवा चटणी नसली तरी चालेल, तुम्ही कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता किंवा असेही छान लागतं। हां, संघर्षला खूप आवडले, संघर्षने सॉस सोबत नाही खाल्ले है ना। चला मी पण एक खाऊन बघते, बिना सॉसचं खाऊन बघते। असं वाटतं का पोह्याचा नाश्ता आहे। हे बघा किती पटपट संपले पोह्याचे कटलेट। एकदम मस्त लागतंय। तर खरंच खूपच छान झाला आहे पोह्याचा नाश्ता। पोह्याचा म्हणजे पोह्याचा नाश्ता आहे पण पोहे नाहीत, पोह्याचे कटलेट आहेत, खूपच छान झालेत। आणि तुम्ही एक वेळेस नक्की करून पहा। रेसिपी आपल्या आवडीवर किचन या चॅनलवरती अपलोड आहे, नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला आता आम्ही नाश्ता करतो, संघर्ष पप्पांना जायचं आहे बाहेर, तर मला अजून कामं पण आवरायचे आहेत। नाश्ता एक नंबर झालेला आहे। तर बाहेर खूप ऊन आहे, ते मी बघा अशा प्रकारे सर्व तयारी केली आहे। आपली हॅट पण घातली आहे आणि हा बघा आपला चष्मा, गॉगल म्हणू शकतो आपण। हा गॉगल सुद्धा आपण उन्हापासून बचावासाठी चाललेला आहे मी आता। आणि आता बाकी गावात जे काही काम होईल, जे तुम्हाला दाखवता येईल ते तुम्हाला मी प्रयत्न करेन दाखवण्याचा। चला, खूप ऊन लागत होतं, उन्हामुळे मी थांबलोय होतो सावलीला। छोटी छोटी टरबूज आहे ना, काही हिशोबाने सांगायचे असते ना, काय करू नका, हिशोबाने सांगा द्या आम्हाला। ऊन आहे मित्रांनो, गावातले बरेचसे काम आवरले आपण, आता भूक लागली, चाललो आता आपण घराकडे। रस्त्याने काही सुद्धा वाहन नाही आहे, इतकं ऊन आहे बघा, कोणी सुद्धा दिसत नाही आपल्याला, पूर्ण रस्ता असा सामसूम आहे। चला आता निघू आपण घराकडं। जेवण झाले तुमचे? नाही अजून, तुमच्यासाठी थांबलं। चला आता सोबत चला या मध्ये लावून इकडं बघा फ्रेंड्स, पप्पांनी एवढं सामान आणलंय, मी पहिलेच कॅरी करून घेतलं। या कसं ऊन होतं, छान ऊन आहे बाहेर। संघर्षचा फोन आलता, फोन केला मी पप्पांना, जास्त ऊनच थांबू नका, जेवण करून द्या म्हटलं। नंतर मग आता 5 वाजता परत बाहेर जाऊ, कारण 5 वाजता ऊन उतरतंय। बघा पप्पांना केवढं टरबूज आणलंय, आता थंड करायला ठेवू। तर हे आता आले बाहेरून आणि आता बरंच ऊन झालं है ना, बाहेर खूप ऊन आहे ना, खूप ऊन आहे। आले, थोडा वेळ थांबले, फ्रेश झाले आणि जेवायला बसलो। जेवणामध्ये मी आज बनवले बघा भेंडी आणि पोळी। आज काही एकदम साधं सिंपल जेवण आहे। ही भेंडी कांदा भेंडी म्हणता येईल किंवा मसाला भेंडी, कारण की यामध्ये जास्त मसाले आणि जास्त प्रमाणात कांदा आणि टोमॅटो दिसत आहेत। तर भेंडी थोडीच होती, त्यामुळे मग म्हटलं आता एवढीशी भाजी पुरणार नाही, त्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात कांदे, टोमॅटो आणि थोडेसे मसाले टाकून केली। कशी झाली? छान होती अशी पण भेंडी, पण मी आज रेसिपी काही केली नाही कारण की हे पण घरी नव्हते। तर चला जेवण करू, जेवण केल्यानंतर टरबूज खाऊ। जेवण झाल्यानंतर आम्हाला खायचं होतं टरबूज, पण संघर्ष म्हटलं मम्मी टरबूज खूप थंड झालेला आहे, आज वॉटरमेलन ज्यूस बनव। तर मग मी वॉटरमेलन ज्यूस बनवला आणि मग आम्हाला व्हिडिओ करण्याची कल्पना सुचली। आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ आम्ही आवडनिवड किचन या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। हा वॉटरमेलन ज्यूस खूपच छान झाला होता, व्हिडिओ नक्की पहा। आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय।